श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे येणारा. तर उद्यापन करायचं की नको करायचं असं सगळ्यांच्या मनात प्रश्न आलेला असतो. कारण काही लोकांचे 3 गुरुवार झालेले असतात, एक गुरुवार मिस होतोच प्रॉब्लेममध्ये. तर मग 3 गुरुवार झालेत, मग उद्यापन करायचं की नको करायला. तर प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला आहे. तर सविस्तर माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एका ब्राह्मणांनी सांगितलं आहे, त्या ब्राह्मण काकांनी सांगितलं आहे स्वतः की शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून टाका. कारण जेवढे तुमचे गुरुवार ह्या महिन्यात झालेले असतील, 2 झालेले असतील, 3 झालेले असतील, तरी पण तुम्हाला उद्यापन ह्या गुरुवारी करायचं आहे. कारण का, ह्या महिन्यामध्ये उद्यापन केलेलं पवित्र असतं असं म्हणतात. आणि बरीच लोक अशी पण म्हणतात की पौष महिन्यामध्ये उद्यापन करू नये. तर तसं काही नाही आहे. पौष महिन्यामध्ये सण आहे आपला मकर संक्रांत, किंवा आपण हळदी कुंकूसुद्धा करतो. पौष महिना हा काही वाईट नाही. प्रत्येक महिना हा पवित्रच असतो. प्रत्येक महिन्यामध्ये कोणते ना कोणते सण आलेले असतात, त्यामुळे प्रत्येक महिना हा चांगलाच असतो. अमावस्या पण चांगलीच असते. पण ह्या महिन्यामध्ये ह्या व्रताचं उद्यापन केलेलं खूप चांगलं असतं, खूप पवित्र मानलं जातं. मग तुमचे 2 गुरुवार जरी झाले, 3 गुरुवार जरी झाले, काही काहींचे लकीनी 4 गुरुवार होतात, प्रॉब्लेममध्ये जात नाही, मध्येच त्यांचं प्रॉब्लेम वगैरे होऊन जातो. पण आता लेडीज म्हटल्यावर एखादा गुरुवार हा मिस होतोच. घरात कोण करायला नसलं तर, घरात जर करायला असेल तर व्यवस्थित होऊन जातं सगळ्या गोष्टी. तर 3 गुरुवार जरी झाले तरी पण आपल्याला ह्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. निसंकोचपणे करून टाका उद्यापन. पुढच्या महिन्यामध्ये उद्यापन नेऊ नका. तर एक गुरुवार आता असा काही काहींना सुतक वगैरे येतं, त्यामुळे मिस झालेला असतो. मग 2च गुरुवार त्यांचे झालेले असतात, तरीसुद्धा आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर 4 गुरुवारी व्यवस्थित आपली पूजा झालेली असते. 4थ्या गुरुवारी आपल्याला पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा. संध्याकाळी उपवास सोडायचा. एखाद्या सवाष्णीला जेवायला घालायचं, तिची ओटी भरायची. आणि सवाष्णी नाही मिळेल जेवायला तर तुम्ही कुमारिकाला सुद्धा जेवायला घालू शकता. तिला पैसे वगैरे द्यायचे आणि हळदी कुंकू लावायचं, केळी फुलं हे आपण देऊ शकतो. आणि काही जास्त अवघड नाही, सगळं सोपं आहे. हे आपल्या मनाचा प्रश्न असतो. मनालाच आपल्या खूप प्रश्न पडलेले असतात. असं झालंय, तसं झालंय, अमावस्या आली, 2 गुरुवार झाले, 3 गुरुवार झाले, काय करू. काहीही अवघड नसतं. आणि स्वतः ब्राह्मण काकांनी सांगितलं आहे की तुम्ही ह्या गुरुवारी उद्यापन करू शकता. आता अमावस्या ही शुक्रवारी पहाटे लागते. तर तसं थोडाफार काळ हा गुरुवारी असतो असं म्हणतात, पण काही हरकत नाही. अमावस्या ही चांगलीच आहे. पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही सगळं चांगलंच असतं. वाईट आपणच मानत असतो, बाकी काही नाही. तर उद्यापनाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी बायकांना बोलवतात हळदी कुंकासाठी. तुम्ही 5 बायकांना बोलू शकता. तुमच्या आजूबाजूला जेवढ्या बायका येऊ शकतात तेवढ्या बोलवायच्या. त्यांना हळदी कुंकू द्यायचं. त्यांना एक जे लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं ते द्यायचं. त्याच्यासोबत एक केळी द्यायची, एक फूल द्यायचं आणि खडीसाखर वगैरे त्यांच्या पाया वगैरे पडायचं. ह्या पद्धतीत उद्यापन केलं जातं आणि एका सवाष्णीला जेव घालायचं आहे. ही खूप साधी व्रत आहे. हे खूप मनोभावे केलं तर ह्याने सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. आणि ह्याच्यासोबत आपण वैभव लक्ष्मीचं व्रतसुद्धा करू शकतो. ह्याच्यासोबत म्हणजे शुक्रवारचं सुरुवात केली जाते. मग आता हे गुरुवार संपले, आता ह्या गुरुवारी संपले, आता शुक्रवारी समजा अमावस्या आहे, मग तुम्ही पुढच्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मीचं व्रत करू शकता. ते पण खूप सोपं आहे. मी एका व्हिडिओत सांगितलेलंच आहे. ती पण चांगली सेवा आहे. खूप पवित्र पूजा म्हटली जाते, म्हणजे मानली जाते. आणि त्या व्रताने सुद्धा खूप इच्छा लोकांच्या पूर्ण झालेल्या आहेत असं मी ऐकलेलं आहे. वैभव लक्ष्मीचं व्रत ते पण सोपंच आहे, काही वाईट अवघड नाही. फक्त शुक्रवारी पूजा मांडायची आहे. सकाळी संध्याकाळी आपल्याला नैवेद्य वगैरे करून उपवास धरायचा आहे, पण संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवून दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलली जाते. असे तुम्हाला 11 शुक्रवार, 21 शुक्रवार, किती पण तुमच्या इच्छेनुसार ते शुक्रवार तुम्ही करू शकता आणि नंतर त्याचं उद्यापन करू शकता. ती पण चांगली सेवा आहे. करायची असेल तर तुम्ही करू शकता.
तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.